नमस्कार मित्रांनो. बुक समरी बाय श्रेयसमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मराठी साहित्याच्या सर्वात भव्य, खोल आणि भावनिक कादंबऱ्यांपैकी एक मृत्युंजय या अद्भुत कादंबरीचा प्रवास करणार आहोत. लेखक शिवाजी सावंत, ज्यांनी कर्णाच्या व्यक्तिमत्वाला अशी उंची दिली की तो केवळ महाभारतातील पात्र न राहता एक मानसशास्त्रीय अमर नायक बनला. त्यांच्या लेखणीतून जन्मलेल्या मृत्युंजय, छावा, युगंधर या कादंबऱ्या मराठी साहित्याचा गर्व आहेत. मृत्युंजय केवळ कथा नाही, हा संघर्ष, वेदना, तेज, निष्ठा आणि नियतीशी झुंज देणाऱ्या एका महान आत्म्याचा प्रवास आहे. कल्पना करा, जन्मल्यावरच जग तुम्हाला नाकारतं, पण तुम्ही हार न मानता इतिहासातील सर्वात महान नायकांपैकी एक बनता. ज्याचं मन सोन्यासारखं, पण ज्याचं नशीब लोखंडासारखं कठीण. ही कथा आहे त्या दानशूराची, ज्याने स्वतःचं कवचकुंडलही दान केलं. आणि त्या योद्ध्याची, ज्याचं शौर्य अर्जुनासारख्या महान धनुर्धरालाही मागे टाकतं. ही कथा आहे महान कर्णाची. कर्णाचा जन्म, वेदनेची सुरुवात. सूर्यदेवाच्या वरदानामुळे जन्मलेल्या कर्णाला कुंती भीतीने नदीत सोडते. जन्माच्या पहिल्या क्षणापासून तो नाकारलेला. पण नियती त्याला एका सारथ्याच्या घरी नेते. राजवंशीय रक्त, पण साधा आयुष्य. कर्णाचं एकच स्वप्न, मी महान योद्धा बनीन. पण समाज त्याला सतत थांबवत राहतो. तू क्षत्रिय नाहीस. गुरु द्रोण त्याला नाकारतात, परशुराम त्याला शिकवतात, पण नंतर शाप देतात. नियती त्याला वारंवार तोडते, पण तो उभा राहतो. कर्णाला पहिल्यांदा मान देणारा माणूस दुर्योधन. तो कर्णाच्या प्रतिभेला ओळखतो. जन्म नाही, कौशल्य महत्वाचं आहे. तो कर्णाला अंगदेशाचा राजा बनवतो. म्हणूनच कर्णाची निष्ठा आयुष्यभर आढळ राहते. महाभारताचा सर्वांत भावनिक क्षण, जेव्हा कृष्ण कर्णाला त्याची खरी ओळख सांगतात. कृष्णाचा स्वर, कर्ण, तू पांडवांचा मोठा भाऊ आहेस, कुंतीचा पुत्र, सूर्यवंशाचा वारस. त्या क्षणी कर्णाचा आत्मा थरथरतो. त्याच्या जीवनातील सर्व प्रश्न एकदम समोर येतात. त्या संवादातील वेदना, सौम्यता आणि गूढता साहित्यामध्ये अद्वितीय आहे. कृष्ण-कर्ण संवाद विशेष प्रसंग. कृष्ण, तू दुर्योधनाच्या बाजूनी उभा आहेस, पण तुझं रक्त पांडवांचं आहे. कर्ण, माझा रक्त कोणाचा आहे ते महत्वाचं नव्हे, ज्यांनी मला स्वीकारलं ते महत्वाचं आहे. दुर्योधनाने मला सन्मान दिला, तुम्ही नाही, पांडव नाही, कुणीही नाही. कृष्ण, तुझं आयुष्य कोणीतरी चोरलं, मी ते परत करायला आलो आहे. कर्ण, पण आयुष्य हे रक्तानं नव्हे, नात्यानं बनतं. दुर्योधन माझा खरा भाऊ आहे, मी त्याला कधी सोडू शकत नाही. कृष्ण, तुझे शौर्य अर्जुनालाही मागे टाकू शकतं, पण नियतीशी तुझी लढाई कठीण होईल. मी जन्मभर नियतीशीच तर लढत आलो आहे कृष्ण. माझं अस्तित्वच संघर्ष आहे. कृष्ण, कर्ण, तू महान आहेस, पण महान लोकांची नियती नेहमी कठीणच असते. हा संवाद साहित्याच्या इतिहासातील रत्न आहे. त्यात कर्णाची वेदना, कृष्णाची करुणा आणि नियतीची कठोरता एकत्र दिसते. युद्धभूमीवर कर्ण हा अर्जुनाचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी. त्याचं शौर्य, त्याची शक्ती, सर्व अद्वितीय. पण नियतीचा एक छोटा अडथळा, रथाचं चाक चिखलात अडकतं आणि त्याच्या जीवनातील संघर्षांचा अंतिम अध्याय लिहिला जातो. कर्ण का होता ग्रेट? 1. दानशूरता, कवच कुंडलही दिलं. 2. संघर्षातून उभा राहिलेला नायक. 3. दुर्योधनासाठी अढळ निष्ठा. 4. अर्जुनाचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी. 5. अपमान सहन करूनही शांत. 6. कृष्णालाही प्रभावित करणारी व्यक्तिमत्वाची खोली. 7. कुटुंबाची जबाबदारी आणि प्रेम. 8. वचनपूर्ती, जीवाचा त्याग करूनही. कर्ण सांगतो, जन्म नाही तर कर्म महानता ठरवतात. आकांक्षा, संघर्ष, त्याग यातून माणूस घडतो. आणि सर्वांत मोठा संदेश, वेदनांवर विजय मिळवणारा माणूसच मृत्युंजय होतो. कर्णाचं आयुष्य म्हणजे जणू एक दीप, स्वतः जळत राहूनही इतरांना मार्ग दाखवणारा. म्हणूनच तो मृत्युंजय, मृत्यूवर नव्हे, वेदनेवर विजय मिळवणारा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.